तुम्हाला वाटत असेल हा असा आवाज का काढतो, चला तुम्हाला सांगतो. आज काय रविवार होता, म्हणजे सगळ्यांना सुट्टी. मग काय आमचा सगळ्या मित्रांचा प्लॅन चालू होता कुठेतरी भेटण्याचा. आणि एवढ्या उन्हात कुठे भेटाव, जास्त वेळ पण टाइम स्पेंड केला पाहिजे. मग काय सगळे आले कात्रच्या झू मध्ये. झू पण बघू गेलो तर पुढे काय कासव दिसलं, बरूनच चांगलं पोहत होतं. इथलं ग्रीन स्नेक, पाण्यातून बाहेर आलेलं कासव, इकडे तिकडे फिरताना फुगून बसलेला अस्वल. मग काय पुढं आलो आमचा भाऊ तर काय लय ब्लश करत होता. काय झालं तर काय माहित, त्याला लय खुश होता आज. रोहन भाऊ पण लय तैट भेटा हा आमचा अरविंद भाऊ. कमायला तेरा तो गेम बजाना पडेगा. खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही गेलो तर दुपारी. आमचं नशीब एवढं, आम्हाला बघायचा टाइम आणि सगळ्या प्राण्यांना झोपायचा टाइम एकच. परत तुम्ही एक विचार करत असता, हे सगळे एवढे फिरले आणि एक फोटो पण नाही काढला. थांबा, विशाल भाऊचे फोटो काढायलाच 5-6 जण होते. काय सांगू तुम्हाला. आणि हा आमचा दुसरा मेंबर. फोटो काढायच्या ना त्या ताईंनाच थांबून ठेवलं होतं. ताई म्हटल्या तू लवकर फोटो काढतेस, कमी काढून देऊ. मग काय झाले, सगळ्यांचे फोटो काढून मग निघलो पुढे काय राहील ते बघायला. मग काय पुढे गेलो तर आमच्या पोरीने दिसले बाळ. बाळ तर क्यूट होतच, ह्या काय त्याला सोडायचं नावच घ्यायना. बळच दिलं त्यांना काढून. गेलो तर पुढे वाघ बघायचो, पण काय आमची झोप बिघडून तो निवांत तिकडे झोपला होता. पुढे बघितलं तर हे काय होतं, नाव तर नाही माहित, पण क्यूट तर होतं. पण या हरणाला मानला आपण स्पेशल आमच्यासाठी भरवूनात आम्हाला भेटायला आलता. आणि हे तिकडे लांडगे बसलंय, लांडगा का कोल्हा काय म्हणतात त्याला, हे त्याला बोलायसाठी काय काय बोलतात बघ. आजचा ब्लॉग मग इथे समाप्त करतो. तोपर्यंत जय शिवराय भावांनो. जय शिवराय भावांना भेटू नंतर.